अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय 10। श्री साई समर्थ महिमानम म्हणजेच कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे नवीन करणे, असलेले नाहीसे करणे आणि आहे ते वाटेल तसे फिरवणे, असे ज्याचे अमर्याद आणि अप्रतिबंध सामर्थ्य आहे, अशा श्री साईंचे महात्म्य। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सरस्वती व श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। जो सर्व लोकांचे कल्याण करण्यात गुंतलेला व जो सदा परमात्म्याशी एकरूप झालेल्या स्थितीत असतो, त्याचे पूर्ण भक्तिपूर्ण मनाने सतत स्मरण करा। ज्याच्या स्मरण मात्रेनेच जन्मजन्मांतराच्या जन्ममरणांच्या गुंतागुंतीचा उलगडा होतो, ते हे साधनातले साधन आहे। त्यासाठी एक कवडीचाही खर्च नसतो। थोड्याशा प्रयत्नाने मोठा सगळा लाभ सहजासहजी हातात पडतो। जोपर्यंत हा इंद्रियांचा समूह सुदृढ आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यावा। इतर सर्व देव माईक आहेत, गुरु हाच एक शाश्वत देव आहे। त्याच्या चरणी विश्वास ठेवला तर तो दैवयोगाने येणाऱ्या संकटांनाही अडवून ठेवतो। जेथे सद्गुरूची उत्तम प्रकारची सेवा असते, तेथे संसारातील दुःखांचा मुळासकट नाश असतो। न्याय मीमांसा म्हणजे हिंदू तत्वज्ञानाच्या 6 शास्त्रांपैकी ही 2 शास्त्रे वगैरेंची व्यर्थ काथ्याकूट किंवा इतर कसलाही त्रासदायक प्रयत्न लागत नसतो। सद्गुरू नाव चालवणारा असला म्हणजे श्रद्धावान भक्त आधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक अशी 3 प्रकारची दुःखे सहज पार करून जातात। व्यवहारातील समुद्र पार करण्यासाठी नावाड्यावर जो विश्वास लागतो, तोच विश्वास संसार रूपी सागर तरून जाण्याला आपल्या सद्गुरूवर ठेवावा। म्हणजे तो आपल्या भक्तांची भावना व भक्ती पाहून पूर्ण ज्ञान हातातील तळव्यावर असल्याप्रमाणे समजण्यास सोपे करून शुद्ध आनंद लक्षण असलेल्या मोक्षाची सहज प्राप्ती करून देईल। ज्याच्या दर्शनाने हृदय ग्रंथी तुटतात, सर्व विषय भोगांपासून मागे फिरले जातात आणि संचित म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्यदायक एकंदर कर्मांचा साठा व क्रियमाण म्हणजे पुढील जन्मात भोगायला लागणाऱ्या सुखदुःख रूप फळांचे कारण अशा चालू जन्मातील बऱ्या वाईट कृती इत्यादी कर्मांचा क्षय होतो। त्याच्या प्रभावाचे वर्णन करूया। 8व्या अध्यायात नरजन्माचे प्रयोजन, बायजाबाईची भाजी भाकरी, खुशालचंदाचा समाचार आणि म्हाळसापती व तात्या कोतेंची मशिदीत झोपण्याची तऱ्हा वगैरेंचे कानाला सुख लावणारे, सुख देणारे वर्णन झाले। 9व्या अध्यायात बाबांच्या न समजणाऱ्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीचे रहस्य आपण ऐकले। आता श्रोत्यांनो, बाबा कसे राहत असत, कोठे निजत असत आणि केव्हाही कोठेही कसे हिंडत असत, याविषयीचे त्यांचे पुढील चरित्र लक्ष देऊन ऐका। बाबांच्या लोकव्यवहारातील जीवन कालक्रम किती प्रशंसनीय होता। हिंदू व मुसलमान या दोघांनाही ते आईच्या ठिकाणी होते। जणू काय वाघांच्या व बकऱ्यांच्या विश्वासाचे ते एक स्थान होते। हिंदू व मुसलमान एकमेकांशी प्रेमाने वागून शंका न घेता खेळीमेळीने हिंडत फिरत असत। पोटा पाण्याची कहाणी झाली। आता साईंची राहणी कशी होती, ते कुठे कोणत्या जागी निजत असत, ते श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे। 4 हात लांब आणि एकच वीत, काय ती रुंद लाकडी फळी, दोन्ही टोकाला चिंध्यांनी बांधून वर आढ्याला झोपाळ्यासारखी टांगलेली होती। अशा फळीवर बाबा झोपत असत। उशाला व पायथ्याला पणत्या पेटत्या ठेवत असत आणि फळीवर केव्हा चढत किंवा उतरत हे कोणाच्याच लक्षात येत नसे। बाबा मान वाकवून वर बसत
किंवा फळीवर झोपलेले असत, परंतु ते केव्हा वर चढत किंवा उतरत याची हालचाल कोणालाही कळत नसे. अशी चिंध्यांनी बांधलेली फळी बाबांचे वजन कसे बरे सांभाळत असेल. अहो, महासिद्धी जवळ आल्यावर फळी नुसती नावाचीच नाही का. महासिद्धी म्हणजे योग, तपश्चर्या वगैरे यामुळे प्राप्त होणाऱ्या दैवी शक्ती, ज्या 8 प्रकारच्या असतात. सिद्धी आणिमा पहिली आहे, दुसरी महिमा, तिसरी गरिमा, चौथी लघिमा, 5वी प्राप्ती, 6वी प्राकाम्य, 7वी शशित्व आणि 8वी वशित्व. डोळ्यात जेथे अतिशय लहान कणही खुपतो तेथे अणू एवढे लहान होण्याची अलौकिक सिद्धी असलेला माणूस सुखाने लपतो. बाबांचे देखील माशी, लहान किडा किंवा मुंगी यांच्या रूपाने सतत फिरणे होते. आणिमा सिद्धी ज्याच्या घरची दासी असेल त्याला माशीचे रूप घ्यायला किती वेळ लागेल. जो आकाशात आधाराशिवाय मध्येच राहू शकतो त्याला फळीचे ते काय मोठे महत्व. आणिमा, महिमा, लघिमा इत्यादी 8 सिद्धी व कुबेराचे महापद्म, पद्म, शंख इत्यादी 9 खजिने ज्याच्या समोर हात जोडून उभे असतात त्याला फळी ही नुसती निमित्तच नाही का. लहान किडा, मुंगी, डुक्कर, कुत्रा, पशु पक्षी किंवा मनुष्य, राजा किंवा भिकारी, मोठा किंवा लहान या सर्वांना बाबा सारख्याच दृष्टीने पाहत असत. साई महाराज वरून दिसायला जरी शिर्डीत राहत होते आणि त्यांची फक्त 3.5 हातांची शरीराची मालमत्ता होती, तरी ते अत्यंत शुभ व पवित्र असे सर्वांच्या हृदयात वास करत होते. आतून जरी ते कोणी सोबती किंवा संबंधी नसलेले व निर्विकार किंवा संसारापासून अलिप्त असे असले तरी बाहेर त्यांना लोकसंग्रह करण्याची पुष्कळ हौस होती. आतून जरी सर्व इच्छा सोडलेले ते होते तरी बाहेरून त्यांना भक्तांचा मोह होता. आतून जरी अत्यंत निष्काम होते तरी बाहेरून भक्तांकरता अत्यंत सकाम होते. आतून जरी ते पिशाच वृत्ती दाखवत असत, आतून अद्वैतावर प्रेम म्हणून कोठेही आसक्त नसायचे, तर बाहेरून सर्व जगाच्या घोळात गुंतलेले असत. कधी प्रेम भावनेने पाहत असत, तर कधी दगड घेऊन धावत असत, कधी शिव्या शाप देत, तर कधी आनंदाने मिठी मारत असत. कधी ते शांत, कधी दांत. दांत म्हणजे ज्याने आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवलेला आहे असे. उपरत म्हणजे विषयांपासून निवृत्त होते. तितिक्षु म्हणजे सोशिक आणि सहनशील होते. सदा समाहित म्हणजे समाधिस्थ ध्यानमग्न अवस्थेत होते. आत्मरत म्हणजे आत्मस्वरूपी किंवा आत्मानंदी निमग्न तल्लीन होते आणि भक्तांवर संतुष्ट असत. एकाच बैठकीवर सदा तल्लीन झालेले त्यांना कोठे जाणे येणे नव्हते. सटका हाच जणू काय त्यांचा दंडाचा ठेवा होता. असे त्यांचे निश्चिंत मुकाट्याने राहणे होते. त्यांना कीर्तीची किंवा धनाची हाव नव्हती. प्राणरक्षणाकरता भिक्षा मागत होते आणि आसन प्राणायामादिक साधनांनी चित्तवृत्तीचा निरोध करून कालक्रमणा करीत असत. त्यांचा पोशाख प्रत्यक्ष एखाद्या यती संन्याशासारखाच होता. हातातील सटका संन्याशाचा दंड होता. अल्ला मालिक हे वाक्य पुन्हा पुन्हा ते म्हणत असत आणि भक्तांवर अखंड प्रीती होती. साईबाबांची अशी सगुण मूर्ती, मनुष्य रूपाने स्पष्ट दिसणारी संपत्ती पूर्वपुण्याने आपल्या हाती लागली होती. त्यांना जे मनुष्य समजतात ते कमनशिबी व जड बुद्धीचे होत म्हणजे असतात. त्यांच्या दैवाची गतीच विचित्र. त्यांना साईबाबांच्या या भाग्याची प्राप्ती कशी होणार? साईबाबा आत्मज्ञानाची खाण आहेत. त्यांचे शरीर आनंदाने पूर्णपणे भरलेले आहे. संसार सागर संबंध म्हणजे पूर्णपणे पार करण्यासाठी त्यांची ताबडतोब कास धरा.
खरोखर जे अपार व अनंत आहे, ब्रह्मापासून ते लहानशा झुडपापर्यंत भरलेले आहे, असे जे निरंतर अभिन्न परब्रह्म, तेच अत्यंत मूर्तिमंत बाबा आहेत. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष आहे. स्थूलमानाने 5,000 वर्षे गेल्यावर बाबांचा अवतार झाला. येथे श्रोते शंका घेतील की बाबांची जन्मतिथी ठाऊक नसताना कोणत्या आधाराने हे निश्चित केले, तर काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. शिर्डी क्षेत्रात निर्वाणापर्यंत राहण्याचा संकल्प करून क्षेत्र संन्यासी वृत्तीने तेथे बाबांनी 60 वर्ष काढली. क्षेत्र संन्यास वृत्ती म्हणजे एखाद्या पुण्यक्षेत्री तीर्थस्थानी राहून ते क्षेत्र मरेपर्यंत सोडायचे नाही, असा नियम घेतलेल्या संन्याशांच्या वृत्तीने तेथे बाबांनी 60 वर्ष काढली. आरंभी ते 16 वर्षांचे वय असताना शिर्डीत प्रकट झाले. त्यावेळी ते 3 वर्ष तेथे राहिले होते. 17, 18 आणि वयाचं 19वं वर्ष. त्यानंतर मग तेथून जे कोठे मधूनच नाहीसे झाले ते दूर निजामाच्या राज्यात म्हणजे तत्कालीन निजामशाहीमध्ये असलेल्या, आता महाराष्ट्राचाच भाग असलेल्या औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद व परभणी हे मराठवाड्यातील जिल्हे जेव्हा स्वातंत्र्यापूर्वी निजामाच्या राज्यात होते, तेव्हा या राज्यात निजामाच्या राज्यात म्हणजेच आताच्या औरंगाबाद शहराजवळ आढळले. नंतर तेथून लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर साई परत आले. ते कायमचे शिर्डीत राहिले. त्यावेळी त्यांचे वय 20 होते, 20 वर्षांचे. तेव्हापासून शिर्डीत 60 वर्षे अखंड निवास होता. हे सगळ्यांना ठाऊकच आहे. शके 1840 अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबर 1918 साली म्हणजेच दसरा विजयादशमीला दसऱ्याच्या शुभ मुहूर्ती बाबा निजधामास गेले. अशा प्रकारे बाबांची आयुष्य मर्यादा 80 वर्षांची होती. म्हणून त्यांचा जन्म शके 1760 इसवी सन 1838 मध्ये झाला असावा असा अंदाजाने निश्चय होतो. काळाच्या माथ्यावर पाय देणाऱ्या महात्म्याची आयुर्मर्यादा कधी कोणाला निश्चित करता येईल का? हे कार्य साधने फार अवघड आहे. महात्मे तर सदा स्वाधीनीच स्वस्थानीच वास करून असतात. त्यांना जन्म मरण नसते. सूर्याला उगवणे किंवा मावळणे कुठले, तो तर आपल्या जागेवरून किंचितही न हालता सदा स्वस्थ असतो. शके 1603 म्हणजेच इसवी सन 1681 साली समर्थ रामदास स्वामींची समाधी झाली. नंतर पुरी 2 शतके गेली नाहीत, म्हणजे 200 वर्षही झाले नाहीत, तेवढ्यात ही मूर्ती म्हणजे साई अवतार जन्माला आले. भारतभूमीवर मुसलमानांचे आक्रमण झाले. मुसलमानांचे म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांचे परकीय आक्रमक, आणि हिंदू राजे जिंकले गेले. म्हणजे इथे जे काही राजघराणे होते सनातन धर्माला अनुसरून पिढ्यानुपिढ्या पारंपरिक, तर त्यांचं हार झाली. भक्तिमार्ग लुप्त झाला आणि लोकांनी धर्म टाकला, म्हणजे धर्म बदलला किंवा धर्माचं ते काही जास्त करू शकत नव्हते, त्यांच्यावर बंधनं आली परकीय राजवटीमध्ये. मग रामदास जन्माला आले, रामदास स्वामी, आणि शिवरायास हाताशी धरून मुसलमानांपासून म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांपासून, तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांपासून राज्याचे रक्षण व गायी आणि ब्राह्मणांचे म्हणजे ज्ञानी लोकांचे आणि दूध दुभत्यावर तेव्हा गायींच्या दुधावर सगळा पारंपरिक व्यापार चालायचा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पारंपरिक ज्या काही गोष्टी असतील, संस्कृतीच्या गोष्टी असतील, त्यांचं प्रतीक म्हणून गाय आहे किंवा समृद्धीचं प्रतीक म्हणून गाय आहे. तर गायी आणि ब्राह्मणांचे, ब्राह्मण म्हणजे ज्ञानी लोकांचे, जे धर्माबद्दल जाणताय, न्यायाबद्दल जाणताय, समाजाबद्दल जाणताय, अध्यात्माबद्दल जाणताय वगैरे अशा ज्ञानी लोकांचे संरक्षण करवले. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाहीत, म्हणजे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजे यांच्या नंतर 200 वर्षही झाले नाहीत. म्हणजे पेशवे वगैरेचा काळ आला आणि त्याच्यानंतरचा काळामध्ये काय झालं, 200 वर्षांच्या आतच
की तो पूर्वीची घडी पुन्हा बिघडली आणि हिंदू मुसलमानात दुही पडली, म्हणजे त्यांच्यात एकमेकांमध्ये दुराग्रह पडला, मतभेद व्हायला लागले. इंग्रजांच्या काळातली ही गोष्ट आहे, जी मग बाबांनी तोडली. ते बाबा म्हणताय, राम व रहीम हे एकच आहेत, त्यांच्यात यत्किंचितही फरक नाही. मग त्यांच्या भक्तांनीच का बरं हट्ट धरावा? अर्थात ते मोठ्या वरच्या पातळीवरचं पाहून सांगता आहे, त्या निरीक्षणाने, त्या अनुभवाने ते सांगता आहेत साईबाबा. आपण त्यांच्या या वचनाबद्दल ना विरोध करू शकतोय, ना त्यांना त्यांच्या बाजूने आपण होकार भरू शकतोय, ना नकार आहे. कारण की आपण त्या अध्यात्माच्या पातळीवर नाही आहोत साईंच्या, की आपल्याला ते दिसू शकेल आणि त्यावर काही भाष्य करता येईल, त्यावर काही ठरवून सांगता येईल, असं वक्तव्य देता येईल, असं नाही आपल्याला जमू शकत. पण हे साईंसारख्यांना त्यांना जे योग्य दिसेल त्यानुसार ते सांगत असत. मग त्यांच्या भक्तांनीच का बरं हट्ट धरावा आणि एकमेकांशी परकेपणाने का बरे वागावे? तुम्ही लोक किती मूर्ख आहात. हिंदू मुसलमानांचा संबंध जोडा, चांगले विचार मनात पक्के करा, तरच पलीकडच्या तीरावर पोहोचाल. म्हणजे सगळ्यांनी एकोपाने राहावं. हा तेव्हा इंग्रजांच्या काळात साईंचं सांगणं गरजेचं होतं. तेव्हा आपापसात लढत बसलं तर काही म्हणजे आपलं देश टिकणार नाही, आपली संस्कृती टिकणार नाही. म्हणून आपापसात लढून वेळ घालवू नका आणि शक्ती खर्च करू नका. हे स्वतः साईबाबाच सांगत आहेत. फक्त ते प्रत्यक्ष न सांगता तसं सांगताय की सगळ्यांनी एकोप्याने राहा, मिळून मिसळून राहा आणि चांगले संबंध जोडा. वाद वितंडवाद बरा नव्हे, हे दोघांनाही सांगताय. कोणाची बरोबरी करण्याची खटपट करू नये, सदा आपल्या कल्याणाचा विचार करावा, हे दोघांनाही सांगतायत. ते हिंदू आणि मुसलमान दोन्ही नागरिकांना सांगतायत, दोन्ही प्रकारच्या भक्तांना सांगतायत. म्हणजे श्रीहरी तुमचे रक्षण करेल. जो तो आपल्या धर्माबद्दल ज्ञान मिळवेल, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो मूळ पुस्तकं वाचेल, मूळ समजून घेईल, अर्थ समजून घेईल आणि त्याच्या नियमांनुसार चालण्याचा प्रयत्न करेल, तर तो दुसऱ्याशी वाईट कसा वागेल? तो नाही वागणार. मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला त्याच्या धर्माबद्दल भीतीने वाटणार की माझा धर्म टिकेल का, की त्याला असं नाही वाटणार की परक्याचा धर्म वाईट आहे, तुच्छ आहे आणि आपण परक्याचा धर्म किंवा त्याचं आचरण, जे जीवन पद्धती आहे, देवाचं जे स्वरूप तो मानतो, हे सगळं नाकारू, असे वाईट विचार त्याच्या मनात येणारच नाहीत. कारण त्याने स्वतःच्या धर्माचं मर्म जाणलेलं आहे. याच्या त्याच्याकडून न ऐकता स्वतः अभ्यास केलेला आहे. आणि हेच इथे सांगतायत की कोणाची बरोबरी करण्याची खटपट करू नये, सदा आपल्या कल्याणाचा विचार करावा, म्हणजे श्रीहरी तुमचे रक्षण करील. योग, याग, याग म्हणजे यज्ञ, तप, ज्ञान ही सर्व हरीला प्राप्त करण्याची साधने हाती असून ज्याच्या हृदयात हरी नाही त्याचे जीवन व्यर्थ होय. कोणी काही जरी अपकार केला, अपकार जर उपकाराच्या विरुद्ध अपकार केला, तरी आपण त्याचा प्रतिकार करू नये, त्याचा विरोध करू नये. करता आलेच तर त्यावर उपकारच करावा, असे बाबांच्या उपदेशाचे सार होते. उच्च, नीच, स्त्री, शूद्र या सर्वांना सरसकट स्वार्थासाठी तसेच परमार्थासाठी हा अत्यंत कल्याणकारी सरळ मार्ग आहे. स्वप्नातील राजाचे वैभव जसे जागे झाल्यावर व्यर्थ होते, तसाच संसार हा हुबेहूब खोटा आहे, अशी बाबांची भावना होती. देह वगैरेंची सुखदुःखे खरी नव्हेत, अशी संसारातील वस्तुस्थिती त्यांना पटलेली होती. आत्मानुसंधानाने स्वप्नाचा भ्रम घालवून त्यांनी मुक्तत्व साधले होते. शिष्याची बद्धता पाहून त्यांचे मन व्याकुळ होत असे आणि त्याचा देहभाव म्हणजे शिष्याचा देहावरचा भाव कसा सुटेल याचीच रात्रंदिवस साईंना त्यांना चिंता होती. मीच ब्रह्म आहे अशी मनाची भावना, अखंड आनंदात राहण्याचा स्वभाव, कसल्याही आशा आकांक्षा नसलेली मनाची स्थिती व वैराग्य ही सर्व त्यांच्या आश्रयाला आलेली होती. सतत टाळ व वीणा घेऊन
दारोदारी भटकणे आणि केविलवाणेपणाने आल्या गेल्या पुढे हात पसरणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते. असे पुष्कळ गुरु असतात की जे पकडून पकडून आणून शिष्य करतात आणि पैशासाठी फसवून बरेच कानमंत्र देतात. शिष्याला धर्माने वागण्याची शिकवण देतात, पण आपण मात्र अधर्माने वागतात. अशा गुरुमुळे भवतरण म्हणजे या संसारातून पार करून ईश्वरापर्यंत पोहोचणं हे कसं साधेल आणि जन्म मरण कसं चुकेल. आपल्या धार्मिकपणाची प्रसिद्धी व्हावी आणि जगात आपले झेंडे फडकावे असे ज्याच्या मनात मुळीच येत नसे, अशी ही साईंची मूर्ती होती. जेथे देहाभिमानाला जागा नव्हती व जेथे शिष्यावर अत्यंत प्रीती करण्याची प्रवृत्ती होती, अशी ही साईंची मूर्ती होती. नियत व अनियत असे दोन प्रकारचे गुरु असतात. नियत म्हणजे कायमचा, पक्का, आणि अनियत म्हणजे तात्पुरता, टेम्पररी, अनिश्चित. त्या एकेकाचे निश्चित कार्य श्रोत्यांना स्पष्ट करून मी सांगतो, असं लेखक म्हणतोय. दैवी संपत्ती. दैवी संपत्ती म्हणजे सात्विक वृत्ती, दया, दान, सत्य, शांती इत्यादी गुणांचा समुच्चय म्हणजे सात्विक वृत्ती. हीच आहे दैवी संपत्ती. परिपक्व करणे, अशी दैवी संपत्ती परिपक्व करणे म्हणजे मनात दयाभाव, इतरांबद्दल जागृत करणे, इतरांसाठी दान करणं, त्यांना मदत करणं, सत्याची बाजू घेणं आणि शांतता, शांती, मनात आणि बाहेर सुद्धा शांती राहावी यासाठी प्रयत्न करणं. हे सगळं काय आहे? दैवी संपत्ती आहे मनुष्याकडे असलेली. आणि अंतःकरण शुद्ध करणे व मोक्षाच्या मार्गाला लावणे एवढेच अनियत गुरुचे देणे असते. तर दैवी संपत्ती मध्ये काय मिळतं आपल्याला? जो अनियत गुरु असतो म्हणजे जो तात्पुरता गुरु असतो, जो पक्का गुरु नसतो, तो काय शिकवतो? चांगल्या गोष्टी. तर दैवी संपत्ती आपल्याला देतो. सात्विकपणे कसं राहायचं, दया कशी करायची, दान कसं करायचं, सत्य कसं, शांती कशी, हे सगळं तो सांगतो. आणि याला परिपक्व म्हणजे अनुभवी कसं व्हायचं, दयेचा अनुभव घेऊन अनुभवी कसं व्हायचं, दानाने अनुभवी कसं व्हायचं, सत्याने अनुभवी कसं व्हायचं, परिपक्व करणं, पक्क करणं. आणि अंतःकरण शुद्ध कसं ठेवायचं, मोक्षाच्या मार्गाला कसं सुरुवात करायची, असं अनियत गुरु आपल्याला देतो. आता नियत गुरु काय करतो? नियत म्हणजे जो कायमचा गुरु असतो तो काय करतो? नियत गुरुशी संबंध जडला तर द्वैत जाऊन ऐक्य जागृत होते. म्हणजे मी तूपणा तिथे विसरून जाऊन आपण सर्व एकच आहोत हे तिथे जागृत होतं ज्ञान. आणि मग तत्वमसी या महावाक्याचा तो गुरु प्रत्यक्ष अनुभव करवतो शिष्याला. तत्वमसी म्हणजे त्वम असी म्हणजे तूच आहेस. तो कोण? तर ब्रह्म किंवा परमात्मा किंवा परमेश्वर, तूच आहेस. हे ते महावाक्य आहे वेदामधलं. तर याचा अनुभव हा नियत गुरु, जो पक्का गुरु आहे, तो आपल्या शिष्याला करवतो. असले गुरु अखिल विश्वात निर्गुण रूपाने स्थित असतात. म्हणजे ते गुणांच्या पलीकडे असलेले असे गुरु असतात नियत गुरु. ते भक्तांच्या कल्याणासाठी देह धारण करतात व आपले अवताराचे कार्य संपादल्यानंतर परत जातात. साईबाबा हे या दुसऱ्या प्रकारचे म्हणजे नियत म्हणजेच पक्के गुरु आहेत. ते जशी बुद्धी मला देतील तसे माझे हे लिखाण होईल. जगात रूढ असलेल्या व्यावहारिक विद्यांचे अनेक गुरु असतात. आत्मस्वरूपाचे भान करवतो तोच सद्गुरू आणि संसार सागर पार करून नेतो तोच समर्थ सद्गुरू. त्याचा महिमा सहजासहजी न कळणारा आहे. जो दर्शन करायला जाई त्याचे भूतकाळाचे, भविष्यकाळाचे आणि वर्तमान काळाचे संपूर्ण रहस्य त्या व्यक्तीने विचारले नसतानाही साई सांगत असे. सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रांकडे तो ब्रह्मभावाने पाहत असे. शत्रू व मित्र त्याला सारखेच वाटत असत. भेदभाव त्याला किंचितही ठाऊक नव्हता. त्याला कसलीही अपेक्षा नव्हती आणि सर्वांना एक सारख्याच दृष्टीने तो पाहत असे. त्याच्यावर अपकार करणाऱ्यांवरही तो अमृताचा वर्षाव करत असे.
उत्कृष्ट असो की अपकर्ष म्हणजे ऱ्हास किंवा वाईट दिवस असो, तो समचित्त, तो म्हणजे साई महाराज समचित्त म्हणजे समान बॅलेन्स्ड शो करायचे, दाखवायचे, समान वृत्ती दाखवायचे, चित्ताने शांत राहायचे, समचित्त व शांत असे, आणि त्याला म्हणजे साईंना विकल्प किंचितही शिवत नसे. विकल्प म्हणजे डाऊटफुलनेस, अनिश्चितपणा किंवा संशयीपणा शिवत नसे. या नाश पावणाऱ्या देहात वावरत असताना शरीराच्या किंवा घरादाराच्या मोहात जो गुंतत नाही, बाहेरून दिसायला देही असला म्हणजे देह धारण करून देहाचं सगळे कार्य नेहमीचे नित्य कार्य करणारा असला, तरी जो आतून विदेही असतो म्हणजे देहाबद्दल ज्याला यत्किंचितही प्रेम नाही, आसक्ती नाही, मोह नाही, असा विदेही असतो, तो याच देही म्हणजे याच जन्मात शरीरात निर्मुक्त नव्हे का? निर्मुक्त म्हणजे पूर्णपणे मुक्त, म्हणजे मोक्ष मिळालेला, मोक्षापर्यंत पोहोचलेला, मोक्षाकडे गेलेला नाही का? तर हो, नक्कीच आहे. धन्य शिर्डीचे जन, साईच त्यांचे पूज्य दैवत होते. खाता पितांना आणि झोपताना त्यांना साईंचे चिंतन असे. धन्य धन्य त्यांचे प्रेम. खयात किंवा परसात, खयात म्हणजे धान्याची कणसं मळण्यासाठी शेतात जी जागा केलेली असते, कणसांमधून दाणे वेगळे करायला, त्याला म्हणतात कणसं मळणं, आणि त्याच्यासाठी शेतामध्ये जी जागा असते त्याला म्हणतात खळ. तर खयात किंवा परसात, परस म्हणजे मागचं अंगण, घराचं मागची बाजू. तर खयात किंवा परसात काम करताना, दळण दळताना, धान्य कांडताना म्हणजे धान्य बारीक करताना किंवा त्यांचे फोत्रे वेगळे करताना, किंवा मातीच्या भांड्यातून रवीने लोण्यासाठी दही ढवळताना म्हणजे दही ढवळून त्याचं लोणी बनवणं किंवा त्याचं ताक बनवून, ताकाला आणखीन ढवळून त्यापासून लोणी बनवणं. तर हे सगळं करताना बाबांचा महिमा ते म्हणजे साईचे भक्त, शिर्डीचे लोक गात असत. खाली बसले असताना, जेवण करत असताना, झोपत असताना त्यांचा बाबांच्या नावाचा अखंड जप असे. त्यांना बाबांशिवाय दुसरा देव कधीच आठवलेलाच नाही. त्या बायांचेही प्रेम तरी किती, त्या प्रेमाची गोडी तरी किती. शुद्ध प्रेमच काव्य करू शकते, विद्वत्ता नव्हे. तिळभरही विद्या नसताना जेथे साधी सरळ भाषाच असते, तेथून कवित्व चमकते. आणि चतुरी म्हणजे सुज्ञ लोक, ज्ञानी लोक, समजूतदार लोक, सुज्ञ चतुरी जन मान डोलावतात. खऱ्या प्रेमाच्या आविष्कारालाच खरे काव्य म्हणतात. ते या बायांच्या शब्दातून श्रोत्यांनी पाहून घ्यावे. साईबाबांची इच्छा असेल तर या कवितांचा पूर्ण संग्रह गोळा होईल आणि त्याचा अध्याय होऊन श्रोत्यांची त्या कविता ऐकण्याची इच्छा पुरी होईल. साईबाबा मूलतः निराकार असून भक्तांवर कृपा करण्यासाठी साईच्या रूपाने प्रकट झालेत. त्यांना ओळखण्यासाठी देहाचा अहंकार गेला पाहिजे. मनाच्या काम म्हणजे कामना, क्रोध म्हणजे राग यासारख्या क्षुब्ध वृत्ती नाहीशा झाल्या पाहिजेत आणि भक्ती उदयाला आली पाहिजे. भक्तांचे पुण्य फळले, प्राप्त काळ आल्यावर एकत्र झाले म्हणून ते साई रूपाने पूर्णपणे उगवले आणि शिर्डीत फळास आले. ज्याचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्यासाठी बोलण्याची शक्ती आली. ज्याला जन्म नाही त्याला खरा जन्म लाभला आणि ज्याला आकार नाही त्याला साच्यात ओतून तयार केलेल्या मूर्तीच्या करुण रसाचा साचा म्हणजेच घाट लाभला, आकार लाभला. साईबाबांची ही मूर्ती यशवंत, श्रीमंत, वैराग्ययुक्त, ज्ञानवंत, ऐश्वर्ययुक्त व औदार्ययुक्त अशा 6 गुणांनी परिपूर्ण होती. बाबांचा निश्चय विलक्षण होता. स्वतः जरी कोणत्याही वस्तूंचा संग्रह न करणारे व आकार नसलेले म्हणजे कोणत्याही स्वभावाचे असे नसलेले, तरी
ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देह धारण करीत असत. काय त्यांचा कृपा करण्याचा स्वभाव. भक्तांचे प्रेम स्वतःच जडवून घेत असत. नाहीतर त्यांचा ठिकाणा कोणत्या देवाला सापडला असता. वाणीची देवता, जे बोलण्याचा धीर करणार नाही. कानही, जे ऐकता लाजतील असे शब्द भक्तांच्या कल्याणाकरता साईबाबा बोलत असत. ज्या शब्दांचा अनुवाद करण्यापेक्षा मुकेच राहणे बरे. परंतु कर्तव्याला चुकू नये म्हणून ते सांगणे प्राप्त झाले आहे. कोणत्या एका भक्ताला बाबा अति नम्रपणाने म्हणाले होते की, मी तुमच्या दासांचा दास व ऋणी आहे. तुमच्याच दर्शनाला मी निघालो आहे. तुमच्या पायांची मला भेट झाली, ही तुमचीच मोठी कृपा आहे. तुमच्या विष्ठेतील मी एक किडा आहे आणि म्हणून मी या सृष्टीवर धन्य झालो आहे, असं साईबाबा एका भक्ताला म्हणाले होते. बाबांची कितीही लीनता, नम्रपणाची हौस पण केवढी, अभिमान शून्यता ही किती उच्च व शालीनताही तशीच. बाबांचे वरील उद्गार खरे म्हणून सादर केले. कोणाला हा अनादर वाटत असेल तर मी पदर पसरतो, क्षमा मागतो. वाणीला यामुळे विटाळ झाला असेल, दूषित झाली असेल माझ्या बोलण्यामुळे वाणी माझी, असं लिहिण्यामुळे साईंबद्दल, आणि ऐकण्याचे पाप टाळायचे असेल तर साई नामाचे आवर्तन म्हणजे साई नामाचा जप उच्चार पुन्हा पुन्हा म्हणणे करूया, पुन्हा पुन्हा म्हणूया, म्हणजे सगळ्यांचे दोष जातील. ओम साई, ओम साई, ओम साई. जन्मोजन्मीच्या आमच्या तपश्चर्येचे फळ म्हणजेच ही निर्भेळ म्हणजे कोणतंही भेसळ नसलेली साईंची कृपा होय, म्हणजे शुद्ध कृपा. तहानलेल्याला जशी पाणपोई असते तशी ती साई कृपा आम्हाला सुखदायी होते. पाणपोई म्हणजे वाटसरूंना पिण्याचं पाणी देण्यासाठी छप्पर उभारून केलेली सार्वजनिक ठिकाणावर पाणी पिण्याची सोय. जिभेने स्वाद घेतात असे जरी सगळ्यांना बाबा भासले तरी त्यांनी काय खाल्ले याचे त्यांना भान नव्हते आणि त्यांच्या जिभेला स्वाद घेण्याची इच्छाच नव्हती. ज्यांना विषयसुख भोगण्याची इच्छाच नाही ते काय विषयांचा उपभोग घेतील. विषय ज्यांच्या इंद्रियांना शिवत नाहीत ते काय विषयात गुंतून राहतील. जे पदार्थ पुढे येत ते डोळ्यांनी ते पाहत असत, परंतु ते पाहिलेले त्यांना कळत नसे. पाहण्याची तेथे आठवणच होत नसे. हनुमंताची गर्भफास म्हणजे जन्मजात ब्रह्मचर्य अर्थात लंगोटी फक्त त्याच्या आईला किंवा श्रीरामचंद्र प्रभूलाच मनाला किंवा डोळ्यांना दिसणारी होती, म्हणून त्याचे ब्रह्मचर्य अतुलनीय समजले जाते. परंतु साईबाबांच्या बाबतीत जेथे खुद्द आईला सुद्धा गुह्य भागाचे दर्शन नव्हते तेथे इतरांचे काय सांगावे. बाबांचे ब्रह्मचर्य खरोखरीच फार कडक होते आणि त्याचा पूर्णपणाही अपूर्व होता. बाबांच्या कमरेला कौपिन म्हणजे लंगोटी सदा असे. त्यांचे लिंग शेळीच्या गळ्याजवळच्या मांसल अवयवाप्रमाणे कुचकामाचे फक्त मूत्रत्यागाच्या व्यवस्थेसाठी अवयवापोटी अवयव होते, अशी बाबांच्या देहाची स्थिती होती. त्यांची इंद्रिये जरी कार्यरत असली तरी त्यांना विषय सुखांची इच्छा किंवा जाणीव किंचितही नव्हती. सत्व रज तम वगैरे गुण बाबांच्या इंद्रियांच्या ठिकाणी पक्के बसलेले असले आणि बाबांचा व्यवहारात कर्तेपणा दिसत असला तरी त्यांना आसक्ती कोठेही शिवत नसे. बाबा निस्संग होते म्हणजे सर्व माया मोहापासून मुक्त होते. चिन्मात्र होते म्हणजे शुद्ध ज्ञान स्वरूप होते व आत्माराम होते म्हणजे आत्मानंद लाभलेले होते. काम क्रोध वगैरेंचे ते नाश पावण्याचे साधन होते, स्थान होते. ते सदा निष्काम असून पूर्णपणे अवाप्त काम म्हणजे सर्व आशा आकांक्षा पूर्ण झालेले होते. विषय सुखेही त्यांना ब्रह्मरूपच वाटत असत आणि पुण्य पापांच्या परतण्याचे ते निवृत्ती स्थान होते. एकूण अशी बाबांची परमात्म्यात मिळून गेलेली मुक्त स्थिती होती. नानावल्लीने उठ उठ म्हणता जो गादी सोडून बसला,
जो गादी सोडून बाजूला झाला त्याच्या ठिकाणी देहाचा अभिमान अथवा दुसऱ्या व्यक्तीशी भेदभाव स्वप्नातही शक्य नाही. त्या या मृत्यूलोकी काही मिळवण्याजोगे नाही व परलोकीही साध्य करण्याजोगे उरले नाही, असा हा संत लोकांवर अनुग्रह करण्याकरता या पृथ्वीवर अवतरला होता. हे संत करुणेचे सागर असतात. दुसऱ्यांवर कृपा करण्याशिवाय यांचा अवतार घेण्यात आणखी काही हेतू नसतो. दुसऱ्याच्या कल्याणासाठी ते अत्यंत कृपाळू असतात. त्यांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मऊ असते. असे कोणी म्हणतात, लोणी फक्त आपल्या तापाने विरघळते, तर संतांचे हृदय परक्याला झालेल्या तापाने सुद्धा द्रवते. ठिगरे लावलेली कफनी ज्याच्या अंगावरचे वस्त्र आहे, तरट म्हणजेच गोंट हे ज्याचं बसण्याचं व झोपण्याचं साधन आहे, आणि राग, लोभ इत्यादी भावनांशिवाय ज्याचे मन आहे, त्याला चांदीच्या सिंहासनाची काय पर्वा. त्याची सिंहासनाची जरी त्याला अडचण भासली आणि भक्तांनी ते पाठीमागे सरकवले, तरी त्यांच्या भक्तिभावाकडे पाहून तिकडे तो लक्ष देत नसे. साईबाबा शिर्डी रूपी सरोवरातले कमळ होते. भक्त त्यांच्या सुवासाचा उपभोग घेत असत. अभागी बेडकांच्या वाट्यास चिखलच असे. अभागी बेडक याचा अर्थ इथे बाबांची भक्ती न करणारे लोक, असा लेखकाचं अभिप्रेत आहे. आणि तोच ते सदा कालवीत बसत असत. तो चिखल म्हणजे वेड्यावाकड्या बाता करणं संतांबद्दल, साईंबद्दल असे लोक करतात, त्यांच्या भक्ती करू शकत नाहीत साईंची, असे लोक. बाबा कोणाला योगासने, प्राणायाम किंवा इंद्रियांचे दमन करण्यास सांगत नसत, किंवा मंत्र, तंत्र म्हणजे धार्मिक विधीतील फक्त हाताने करायच्या क्रिया, किंवा यंत्र म्हणजे देवतेच्या पूजेला लागणारी एक रेखात्मक आकृती, यांनी सुद्धा पूजा करण्यास बाबा कोणाला सांगत नसत. कान फुंकणे म्हणजे कानात मंत्र सांगणे, गुरुदीक्षा देणे असं तर मुळीच नाही. बाहेरून दिसायला लोकांचे व्यवहार पाळणारे दिसत, परंतु आतून वेगळेच असत. व्यवहारात ते अत्यंत हुशार असत. दुसऱ्या कोणाला तितके चातुर्य शक्य नव्हते. संत भक्तांसाठीच देह धारण करतात आणि त्यांच्या मनाच्या सर्व भावना व व्यवहारातील सर्व वागणेही भक्तांसाठीच असते. लक्षात ठेवा, साई महाराज शांतीचे भांडार आहेत, शुद्ध परम आनंदाचे स्थान आहेत. त्यांना माझा अभिमानाशिवायचा व दोषांशिवायचा साष्टांग नमस्कार असो. ज्या ठिकाणी साई महाराज चालून आले ते स्थान मोठ्या पुण्याईने पावन झालेले असले पाहिजे. पूर्वजन्मीचे चांगले कर्म गाठी असल्याशिवाय असा खजिना हाती लागणे कठीण, फार कठीण. शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी, या म्हणीची परीक्षा शिर्डीत लोकांनी घेतली. तो हिंदूही नव्हे व मुसलमानही नव्हे. त्याला ना आश्रम ना ब्रह्मचर्य, हिंदू धर्मात शास्त्राने सांगून दिलेल्याप्रमाणे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आचार धर्म यांचा काही आश्रमही नाही. ना वर्ण म्हणजे हिंदू समाजातील वर्ण पद्धतीनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 प्रकारच्या मुख्य विभाग जाती हे सुद्धा नाही. तरी पण तो सुख, दुःख, उद्योग व घोर चिंता यांनी भरलेल्या संसाराची मुळासकट काटाकाट व विध्वंस करत असे. बाबांचे चरित्र आकाशाप्रमाणे अनंत, अपार व गहन आहे. ते समजून घेणे त्यांच्याशिवाय कोणाला शक्य आहे? चित्ताचे काम चिंतन असते. चिंतन केल्याशिवाय चित्त एक क्षणही गप्प बसत नाही. त्याला विषय दिले तर विषयांचे चिंतन करते आणि गुरु दिला तर गुरुचे चिंतन करते. म्हणून सर्व इंद्रिये केवळ कानात गोठवून साई गुरूंचेच महात्म्य, जे वर तुम्ही ऐकलेलेत तेच त्यांचे सहज घडणारे स्मरण, कीर्तन व भजन होय. पंचाग्नी साधन म्हणजे 4 दिशांना 4 अग्नी पेटवून
सबंध दिवसभर उन्हात म्हणजे वरच्या पाचव्या अग्नीखाली, ज्या सूर्याच्या अग्नीखाली, जे उन्हामध्ये, आणि आजूबाजूला चारीकडून 4 दिशांना अग्नी पेटवून आग लावून मध्यभागी जमिनीत बसून कडक तपश्चर्या करणे, याला म्हणतात पंचाग्नी साधन. तसेच यज्ञ, याग, मंत्र, तंत्र व अष्टांग योग हे प्रयोग फक्त ब्राह्मणांना शक्य आहेत. म्हणजे जे ज्ञानी विचारक आहे, शास्त्र जाणतात, त्यांनाच हे सगळे प्रयोग प्रॅक्टिकल्स जमतात किंवा शक्य असतात. अष्टांग योग मध्ये 8 योग साधनेचे अंग आहेत, भाग आहेत. त्यात आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशी 8 अंग असलेली साधना म्हणजे अष्टांग योग. इतरांना त्यांचा काय उपयोग? म्हणजे हे फक्त ब्राह्मणच करू शकत होते. ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण, त्या काळी अर्थात तसा अर्थ असणार आहे जो लिहिला गेलाय, पण याचा ढोबळमानाशिवाय व्यतिरिक्तचा शब्दशः अर्थ न लावता तात्विक दृष्ट्या असा अर्थ आहे की जे ज्ञानी लोक आहेत किंवा जे शास्त्र जाणतात असे लोक म्हणजे एक प्रकारे ब्राह्मण आहेत. आणि अशा ब्राह्मणांनाच ते शास्त्रातल्या नियमानुसार याग, यंत्र, मंत्र, अष्टांग योग वगैरे आणि पंचाग्नी साधन, तपश्चर्या वगैरे हे प्रयोग ते करायचे. कारण त्यांना ते जाणकार होते म्हणून त्यांना ब्राह्मण म्हटलं गेलेलं आहे. तर इतर लोक जे हे जाणत नाही, हे सगळं मंत्र, तंत्र, अष्टांग योग, यज्ञ, याग, तर या इतरांना त्यांचा काय उपयोग या साधनांचा? संतांच्या कथा मात्र तशा नव्हेत. म्हणजे संत या सगळ्या साधनांहून वेगळं साधन आहे. कारण इतरांना ज्यांना हे यज्ञ, याग वगैरे जमत नाहीत, काही ज्ञान नसतं, त्यांना सुद्धा, अशा साध्या भोळ्या भाविकांना सुद्धा मदत होते संतांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या कृपेमुळे. संतांच्या कथा मात्र तशा नव्हेत, त्या सर्वांना सरसकट चांगल्या मार्गाला लावतात, संसाराच्या किंवा पुढील जन्माच्या भीतीचे दुःख दूर करतात आणि आपला परमार्थ म्हणजेच मोक्ष दाखवून देतात. संतांच्या कथांचे श्रवण करणे, मनन करणे, परिशीलन करणे, म्हणजे मनापासून अभ्यास करणे, निदिध्यासन करणे, निदिध्यासन म्हणजे पुन्हा पुन्हा केलेला विचार. तर असं सगळं संतांच्या कथांचे मनन, श्रवण, परिशीलन, निदिध्यासन केल्याने ब्राह्मण, शूद्र किंवा स्त्रिया वगैरे सर्वच पापांपासून मुक्त होतात. कोणत्याही ठिकाणी प्रेमच नाही असा माणूस या जगात असणे शक्यच नाही. कोणाचे काही प्रेमाचे ठिकाण भिन्न भिन्न प्रकारचे असते पहा. कोणाच्या प्रेमाची जागा संतती म्हणजे मुलांमध्ये कोणाचं प्रेम मुलांवर असतं. कोणाची धनसंपत्ती म्हणजे कोणाचं प्रेम धनावर, पैशावर असतं. कोणाची आपले शरीर म्हणजे शरीरावर प्रेम करतात, शृंगारात वगैरे. आणि कोणाचा प्रेम घरदारात असतं, प्रॉपर्टीमध्ये. कोणाचा मान सन्मान महत्वाचा आहे, म्हणजे कोणाचा स्वतःचा मान सन्मान पाळणं, गर्व, अभिमान याच्यामध्येच त्याचं प्रेम आहे. कोणाचा प्रेम त्याच्या कीर्तीमध्ये असतं, म्हणजे त्याच्या पब्लिसिटीमध्ये, फेमसनेस असण्यामध्ये. तर कोणाची विद्याप्राप्ती हे प्रेमाची जागा असते, म्हणजे कोणी फक्त ज्ञान ग्रहण करतं, ज्ञानावरच प्रेम करतं, असं प्रत्येकाचं प्रेमाची जागा वेगवेगळी आहे. प्रेमाचा प्रकार भिन्न भिन्न आहे. जे प्रेम विषय सुखांच्या ठिकाणी वाटते ते सर्व जेव्हा एकत्र होते आणि हरिचरण रूपी मुशीत आटते, म्हणजे एकवटते, एकत्र येतं सगळ्या प्रकारचं प्रेम ईश्वराकडे, ते मग भक्तिरूपाने प्रकट होते. म्हणून घरादारातील प्रपंचातला साई चरणाला चित्त समर्पण करण्याचा हा सोपा मार्ग अवलंबा. तर सगळ्यात सोपा मार्ग प्रेम करण्याचा, भक्ती करण्याचा काय आहे? शेवटी इकडे तिकडे प्रेम करून ते काही होणार नाहीये. प्रपंचामध्ये, घरादारात, मुलांवर ते एका लिमिट पर्यंतच मर्यादित राहणार आहे, त्याच्या पलीकडे ते पोहोचणार नाही. आणि हे सगळं जेव्हा एकत्र येईल, शेवटी याचा उद्देश काय की ईश्वराकडे तुमचं प्रेम असलं पाहिजे, लागलं पाहिजे. याच्या मागचा उद्देशच तो आहे. आणि मग ते कुठे होतं तर सद्गुरू, ईश्वर किंवा साई, तुम्ही कोणत्याही रूपात पूजा,
तर त्यांच्या चरणांमध्ये, त्यांच्या ठिकाणी मन एकाग्र करणं, त्यांच्या मार्गदर्शनानुसार जगणं, त्यांच्याकडून गोष्टी शिकणं आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं. तर हाच सगळ्यात सोपा मार्ग आहे साई चरणाला चित्त समर्पण करण्याचा. या सोप्या मार्गाने त्याची कृपा म्हणजे साईंची कृपा तुमच्यावर होईल. अशा प्रकारे जर थोड्याच साधनांनी मोठा लाभ होतो, तर हे श्रेय संपादन करण्यासाठी लोकांमध्ये औदासीन्य म्हणजे उदासीनता का बरं असते, म्हणजे इंटरेस्ट का नसतो लोकांना. सहज शंका श्रोत्यांच्या मनात येईल की थोड्याशा उपायांनी मोठा लाभ प्राप्त होत असूनही पुष्कळ लोक हा मार्ग का बरे आचरणात आणत नाहीत. तर त्याला एकच कारण आहे. परमेश्वराच्या प्रेरणेशिवाय साधी इच्छाही उत्पन्न होत नसते. परंतु जेव्हा भगवंत प्रसन्न होतो तेव्हा संत कथा ऐकण्याची अतिशय आवड आपोआप प्रगट होते. म्हणून श्रोत्यांनी साईबाबांना शरण जावे, म्हणजे नारायण कृपा करेल आणि श्रवणाची मोठी इच्छा जागेल आणि हे सोपे साधन हाती येईल. गुरुच्या कथेची चांगली संगत धरा आणि संसाराची गुंतागुंत सोडवा. यातच तुमचे निश्चितपणे सार्थक आहे. मनात संशय धरू नका. लाख चतुराई सोडून साई साई असे निरंतर नामस्मरण करा, म्हणजे पहा तुमचा बेडा पार होईल, म्हणजे तुमचा हेतू मनातली इच्छा सिद्धीस जाईल. मुळीच संदेह धरू नका, डाऊट करू नका. हे माझे शब्द नव्हेत, खुद्द साईबाबांच्या तोंडचे गंभीर शब्द आहेत. ते निरर्थक मानू नका. वाईट संगती ही येथून तेथून हिणकस व महादुःखांचे आश्रयस्थान असते. म्हणजे वाईट लोकांच्या सहवासात राहणं, वाईट विचार करणं, मनात आणत राहणं, तर हे सगळं काय आहे, पूर्णपणे इथून तिथून हिणकस म्हणजे हीन म्हणजे दुय्यम दर्जाचं आणि हिणकस म्हणजे हिणवण्यासारखं किंवा तुच्छ कमी प्रतीचं आहे आणि दुःखाचं आश्रयस्थान आहे. म्हणजे त्यातून दुःख होतात जेव्हा तुम्ही वाईट संगतीत पडता, वाईट लोकांच्या, वाईट जागांच्या, वाईट प्रसंगांच्या आणि वाईट विचारांच्या संगतीत येतात, तेव्हा वाईट शक्तींच्या विचारा प्रभावाखाली असतात. तर त्यामुळे दुःख होतं आणि तुच्छतेचा, हीनतेचा भाव मनात येतो. ती नकळत आडमार्गाला नेईल. कोण? वाईट संगत. आणि सुखाला घालवून देईल. एका साईबाबां वाचून किंवा सद्गुरू वाचून, तुम्ही कोणताही सद्गुरू तुमचा असो, तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल, तो गुरु रूप असो, सद्गुरू रूप असो, तुमचे मायबाप म्हणून तुम्ही असो, तुम्ही ज्याच्यावर श्रद्धा ठेवाल, तर त्या सद्गुरू वाचून किंवा प्रत्यक्ष साईबाबां वाचून वाईट संगतीचे शुद्धीकरण दुसरे कोण करू शकेल? दयेचा उमाळा म्हणजे खूप दया मनातून उत्पन्न होणं, असा उमाळा दाटून आलेल्या गुरुच्या मुखातून जे गुरुवचन निघेल ते भक्त हो, काळजीपूर्वक जपून ठेवा. म्हणजे जे गुरुचे शब्द आहे त्यानुसार वागा, गुरुने जे मार्गदर्शन केलंय ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वाईट संगतीचे निरसन होईल. म्हणजे जरी तुम्हाला वाईट संगती झाल्या आहेत काही कारणांमुळे, कळत नकळत, पण त्यातून सुटता येत नसेल तर गुरुला शरण जा. गुरु तुमच्यावर दया करेल, कृपा करेल आणि तो तुम्हाला उपदेशाचा मार्ग दाखवेल, काहीतरी तुमच्यासाठी योग्य असं मार्गदर्शन पर बोलेल, सांगेल तुम्हाला आणि किंवा सुचवेल जर प्रत्यक्ष सांगू शकत नसेल तर, आणि तुमच्या समोर उपाय आणून ठेवेल आणि ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही वाईट संगतींपासून तुमची सुटका होईल, निरसन होईल. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या विविध छटा जेव्हा डोळ्यात भरतात तेव्हा माणसाचे सौंदर्याला भाळणारे मन त्यात रमून जाते. पण तीच दृष्टी जेव्हा मागे फिरते तेव्हा ती साधू संतांच्या संगतीत रमून जाते. सत्संगाचा इतका महिमा आहे की तो देहाच्या अभिमान मुळासकट काढून टाकतो. म्हणून सत्संगाशिवाय, सत्संग म्हणजे चांगल्या लोकांचा सोबत, चांगल्या लोकांसोबत उठणं, बसणं, गप्पा करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, म्हणजे त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकता येतील, ऐकता येतील, शेअर करता येतील, यालाच सत्संग म्हटलं जातं. म्हणून सत्संगाशिवाय दुसरे साधन शोधू पाहता येत नाही, पाहता दिसत नाही. नित्य चांगल्या माणसाचा सहवास धरावा. इतरांचा सहवास हा नेहमी दोषयुक्त असतो. चांगल्या माणसांचा सहवास हाच एक कोणत्याही दोषाशिवायचा प्रत्येक विभागात व पोट विभागातही शुद्ध, स्वच्छ असतो.
सत्संग देहाची आसक्ती तोडतो. त्याची एवढी प्रबळ शक्ती आहे की एकदा जर त्याची आवड उत्पन्न झाली तर संसार बंधनातून ताबडतोब मुक्ती मिळते. दैवयोगाने सत्संगाचा लाभ झाला तर कोणत्याही कमीपणाशिवायचा संपूर्ण उपदेश सहज मिळतो. म्हणजे एकदा तुम्हाला सत्संग मिळाला तर तुम्हाला तुमच्यासाठीचा योग्य उपदेश, तुमच्या समस्यांवरचं समाधान नक्की मिळतं पूर्णपणे. त्याच क्षणी वाईट संगतीची आवड उडून जाते आणि सर्व आसक्तींपासून, म्हणजे जिथे जिथे तुमचं नको तिथे मन रमतं आहे, इच्छा जन्म घेताय, नको त्या गोष्टींची हाव आहे, तिथून मुक्त झालेले मन सत्संगामध्ये, म्हणजे चांगल्या लोकांच्या चांगल्या सहवासामध्ये, गुरूंच्या, सद्गुरूंच्या, मार्गदर्शकांच्या रूपाने तिथे ते मन आपलं रमतं त्यांच्याजवळ, त्यांच्या विचारांजवळ. परमार्थ मार्गात प्रवेश होण्यासाठी विषयांपासून विरक्ती हाच उपाय आहे. जर तुम्हाला परमार्थात प्रगती करायची असेल, म्हणजे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी किंवा स्वतःच्या आध्यात्मिक कल्याणासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी किंवा मनशांतीसाठी, तो उद्देश परमार्थाचा काही असला तर परमार्थाच्या मार्गात जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल, प्रवेश करायचा असेल, सुरुवात करायची असेल, तर त्याच्यासाठी आधी विषयांपासून विरक्ती हा उपाय करावा लागेल. विषय कोणते? जे आपले षड्रिपू असतील, कुठे आपल्या इच्छा आहेत, कुठे आपले राग रुसवे फुगवे आहेत, कुठे लोभ आहेत, माया आहे, कुठेतरी मन गुंतलंय, तर या सगळ्या विषयांपासून, आसक्तींपासून विरक्ती, म्हणजे यांच्यापासून विरक्त येणं, मन होणं, दूर जाणं, इच्छा त्यापासून इच्छा मुक्त होणं, इच्छा राहणं नाही, तर हाच एक उपाय पहिल्यांदा आहे. त्यामुळे तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालू शकता. सत्संगाची हाव धरल्याशिवाय आपल्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही. दुःखामागे दुःख येते, सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख येते. जीव सुखाला सारखा सामोरा जातो, पण तोच दुःखापासून दूर पळतो. म्हणजे आपण दुःख आल्यावर दुःख नको असं म्हणतो, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, आणि सुख आल्यावर मात्र आपण सुखाला कवटाळून बसतो. सामोरे जा म्हणजे सुखाला जवळ घ्या, किंवा पळून जा दुःखापासून, त्रासापासून. होणारे जरूर होतेच, म्हणजे जे व्हायचंय ते होणारच. या दोन्हीच्या भोगापासून एक संतांचा सहवासच सुटका करू शकतो. म्हणजे संतच मार्गदर्शन करतात की सुखात कसं वागायचंय, दुःखात कसं विचार करायचा आहे, जेणेकरून तुमचा या त्रासापासून, संकटापासून, दुःखाच्या येण्यापासून सुटका होईल. सत्संगामुळे देहाचा अभिमान जळतो. सत्संगामुळे जन्म मरणांचा फेरा चुकतो. सत्संगामुळे चेतना देणाऱ्या मूळ शक्तीची, म्हणजे परमात्म्याची भेट होते आणि हृदयाच्या गाठी तटातट तुटतात. म्हणजे हृदयावर जे बंधनं आहेत, कर्मबंधनं, पापपुण्याची बंधनं, चिंता, त्रास, तर हे सगळ्या गाठी आहेत, म्हणजे हे बंधनं आहेत आणि हे संपतात. उत्तम गती मिळवण्यासाठी संतांची संगत हीच एक पापांपासून मुक्त करणारी गोष्ट आहे. संतांना अनन्यपणे शरण गेले की आपली स्वस्थता किंवा शांती हाती येते. जे लोक कधीही देवाचे नाव घेत नाहीत, देवाला कधी नमस्कार करत नाहीत, ज्यांना देवाबद्दल भक्ती नाही, जे देवाचे भजनही करत नाहीत, त्यांचे मन देवाकडे वळवण्यासाठी थोर संतांचा अवतार होत असतो. गंगा, भागीरथी, भागीरथी हे गंगेचंच दुसरं नाव, गोदावरी, कृष्णा, वेण्णा, कावेरी, नर्मदा या नद्या साधूंच्या पदकमलांची आशा करतात. म्हणजे साधूंचा उपदेश मिळावा, साधूंचं दर्शन मिळावं, आपल्या काठावर इतरांना साधूंचा लाभ व्हावा, आपल्याला लाभ व्हावा, असं स्वतः नद्यांना, पवित्र नद्यांना वाटत असतं. आशा असते साधूंच्या येण्याची, कारण तेच त्यांच्या आगमनाने वातावरण पवित्र होतं. आणि नदी जी पवित्र असते पण ती अपवित्र होत असते. कशामुळे ते आता पुढे ऐका. की या सगळ्या नद्या, गंगेपासून नर्मदा, कावेरीपर्यंत, या नद्या साधूंच्या पदकमलांची, म्हणजे त्यांच्या येण्याची आशा करतात आणि ते आपल्याकडे स्नानासाठी कधी येतील याची वाट पाहत या नद्या असतात. या नद्या जगाची पापे स्वतः धुतात. सगळे लोक आपली पापं गंगार्पण करतात, धुवून टाकतात नदीमध्ये, पवित्र ठिकाणी. परंतु त्यांच्या ठिकाणी, त्या नद्यांमध्ये जे गोळा झालेल्या या सर्व पापांचा जो नाश साधूंचे चरण येऊन पोहोचल्याशिवाय तिथे होत नसतो. म्हणजे
सर्व जीवांना, प्राणीमात्रांना, मनुष्यांना, मानवांना त्यांची पाप, त्यांना पश्चाताप होणं आणि त्यांनी केलेल्या चुकांचं परिमार्जन होणं हे कुठे होतं? तर तीर्थस्थानी, गंगा गोदावरी सारख्या पवित्र नद्यांच्या ठिकाणी होतं. ते तिथे पाप ठेवून येतात, आपले सोडून येतात, नदीकडे अर्पण करून येतात, प्रवाहित करतात. पण आता हे नदी लोकांचे पाप घेऊन कुठे जाणार? तर जेव्हा नदीकडे संत येतात दर्शनाला, दर्शन देण्यासाठी, भेटायसाठी, तेव्हा संतांच्या कृपेमुळे यांची नद्यांकडे लोकांची जी गोळा झालेली पाप आहेत ते नष्ट होतात साधूंच्या चरण आल्याने. साधूंचे चरण येऊन पोचल्याशिवाय या सर्व पापांचा नाश होत नसतो. मागील जन्मांचे भाग्य उदयाला आले म्हणून साई महाराजांचे चरण जोडले गेले, म्हणजे साईंचे चरण दिसले, त्यांना शरण जाता आलं. जन्म मरण आपल्या जागीच राहिले आणि समस्त संसाराचे भय नाहीसे झाले. सज्जन श्रोते जन हो. आतापर्यंत ऐकलेल्या गोष्टींचे मनन करूया, जे तुम्ही मागच्या 9 आणि या अध्यायात जे काही ऐकलंय ते. थोडी विश्रांती घेऊया, मग पुढील निरूपण प्रगती करेल. हेमाडपंत साईंना शरण आलेले आहेत. ते म्हणतात, जो लेखक आहे पोथीचा हेमाडपंत, ते म्हणतायत की मी तर साईंच्या पायांची वाहन आहे. वाहन म्हणजे पादत्राण, चप्पल, पायात घालायचं साधन. सदा कथांचे वर्णन करीत राहीन आणि मी सुखसंपन्न होत जाईन, असं ते साईंबद्दल, या लिखाणाबद्दल म्हणताय. काय ते बाबांचे मनोहर व सुंदर ध्यान. मशिदीच्या कडेवर उभे राहून भक्तांचे कल्याण करण्याच्या हेतूने एकेकाला ते उदी देत असत. हा संसार मिथ्या आहे, म्हणजे खोटा आहे, भ्रम आहे, अशी ज्याला जाणीव आहे, ब्रह्मानंदात जो सदा रमलेला आहे आणि ज्याचे मन उमळलेल्या फुलासारखे सदा टवटवीत व प्रफुल्लित असते, त्याला साष्टांग नमस्कार असो. डोळ्यात ज्ञानाचे काजळ घालून जो ब्रह्मज्ञानाचा शोध लावून देतो, असा ज्याचा महिमा आहे, त्याला साष्टांग नमस्कार असो. पुढील अध्याय याहून चांगला आहे. कानातून हृदयात शिरला तर हृदय मंदिर पावन करील. आणि हृदयात मध्ये जे कलवी किलविषा आहेत, हेवे दावे आहेत, रुसवे फुगवे आहेत, त्रास आहेत, चिंता आहे, भय आहे, ईर्ष्या आहे, लोभ आहेत, हे सगळे काय आहे? गाळ आहे. हृदयामध्ये कचरा आहे, अडगळ आहे. तर हा सगळा गाळसाळ काढून टाकेल कोण? हा अध्यायांचा, कथांचा, साईंच्या कथांचा अर्थ. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई समर्थ महिमानम नावाचा 10वा अध्याय इथे समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. आता इथे विवरण जे खाली दिसतं आहे, तर काही काही अध्याय, सगळे अध्याय नाही, पण काही काही अध्यायांवर मूळ ओवीबद्ध असलेला जो ग्रंथ आहे, ज्यात अशा ओव्या आहेत, तर त्यातल्या त्या अध्यायाच्या संबंधी 10व्या अध्याय आलेला आहे. तर 10व्या अध्याय इथे संपलाय. पण त्यानंतर काही काही अध्यायांमध्ये, जसं की या 10व्या अध्यायात थोडीफार माहिती दिलेली असते, ओवींचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण हे सगळ्या ओव्या नसतात. आपण जेव्हा ओवीबद्ध ग्रंथ ऐकू तेव्हा सगळ्या ओव्या आपण ऐकणार. पारायणाच्या वेळी ओव्या वाचल्या जातात. हे पुस्तक, हा ग्रंथ त्याच ओव्यांचा अर्थ आपल्याला सांगतो आहे, अशा गोष्टी स्वरूपात किंवा वाक्यांच्या, पॅराग्राफच्या स्वरूपात, सलग निबंधासारखा. पण मूळ मराठी ओवीबद्ध ग्रंथ साई सच्चरित्र, तो असा काव्यमय कवितेच्या पंक्तींमध्ये श्लोकांसारखा लिहिला गेलेला आहे आणि तो अर्थ समजायला कठीण जातो. म्हणून या पोथीची रचना केली गेली आहे की जे मराठीमध्ये, हिंदी, इंग्लिश, बाकीच्या भाषांमध्ये मराठी ओवीबद्ध ग्रंथावरून ट्रान्सलेट केलेलं नाहीये. ते त्यांनी या आपल्या या मराठीतल्या अनुवादावरूनच ट्रान्सलेट केलेलं आहे. कारण हे सोपं जातं, वाक्य वगैरे समजणं आणि लिहिणं, आणि हेच भाषांतर करणाऱ्याला सोपं जातं याच्यावरून, ओव्यांपेक्षा. ओवी समजायला
आणि त्याचा अर्थ पूर्णपणे समजून घ्यायला कमी शब्दात जास्त सांगायला हे प्रत्येकाला जमत नसतं. आणि ज्यांना जमलंय, उदाहरणार्थ मराठीतच दुसऱ्या लेखकाने हे जे लिहिलेलं आहे, मूळ लेखक ओवीबद्ध लिहिणारे हेमाडपंत आहेत, जे साई सशरीर शिर्डीमध्ये होते तेव्हाच त्यांनी ते लिहिलं. तर ते आहेत हे हरिभक्तपरायण कैलासवासी गोविंदराव रघुनाथ दाभोळकर, ज्याला आपण हेमाडपंत या नावाने प्रत्येक अध्यायात वाचतोय. त्यांचं मूळ नाव हे आहे हरिभक्तपरायण, त्यांचं नाव आहे गोविंदराव रघुनाथ दाभोळकर आणि हे सच्चरिताचे कवी आहेत, म्हणजेच लेखक आहे. सच्चरित हे एक प्रकारचं काव्य आहे, कारण ते ओव्यांमध्ये आहे म्हणून यांना कवी म्हणलेलं आहे. म्हणजेच सच्चरित्राचे मूळ लेखक हे आहेत. 1929ला त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि 1856चा जन्म होता त्यांचा. म्हणजे साई 1918ला साई अनंतात विलीन झालेले आहेत आणि साईंच्या सशरीर असताना सदेह जेव्हा साई शिर्डीत राहत होते तेव्हा त्यांचे हे भक्त झालेले होते आणि यांनाच मनात विचार आला, जो आपण पहिल्या 2 अध्यायात 3 अध्यायात पाहिला, की यांनी तो साईंकडे बोलून दाखवला आणि साईंनी मग त्यांना नंतर परवानगीही दिली की साईंचं सच्चरित्र लिहायची यांची इच्छा होती. मग यांनाच हेमाडपंत असं नाव दाभोळकरांना दिलं साईंनी आणि त्यांना अनुमती दिली. हे आपण पहिल्या 3 अध्यायातच पाहिलेलं आहे, बहुतेक 2-3 अध्यायात याबद्दल आहे. तर पण ते ओवीबद्ध होते सर्व अध्याय लिहिलेले, ती वेगळी पोथी आहे. आणि ओवीबद्ध पोथी आपण पारायणासाठी नेहमी वाचली जाते मराठीत, आणि बाकीच्या भाषांमध्ये ज्या पोथ्या आहेत त्या या मराठी लेखनावरून लिहिलेल्या असाव्यात असं आपण समजून घेऊ शकतो, कारण की हे त्या ओव्यांचाच अर्थ आहे. प्रत्येक पॅराग्राफ नंतर इथे आपल्याला एक नंबर दिसतो, ओवी क्रमांक 44 ते 57, उदाहरणार्थ इथे, किंवा इथे ओवी क्रमांक 58 ते 81. म्हणजे हा पूर्ण पॅराग्राफ जो इथून चालू झालाय आणि एवढा आहे, तर याच्यामध्ये 58 ते 81 इतक्या ओव्या आलेल्या आहेत. म्हणजे या ओव्या ज्या मूळ ग्रंथात आहेत मराठीत काव्यबद्ध, त्या काळाच्या जवळपास 100 वर्षांपूर्वीच्या लिहिलेल्या मराठी ग्रंथात, तर त्यांना आजच्या मराठी वाक्यांमध्ये पॅराग्राफ स्वरूपामध्ये, परिच्छेदा रूपामध्ये त्या ओव्यांचा अर्थ सांगितलेला आहे. कारण की तो विषय एक आहे, एखाद्या पॉइंटवर एक्सप्लेन केलं जात आहे विस्तृतपणे, तेव्हा एक ओवीचा नंबर देऊन मग अर्थ लिहिण्याच्या ऐवजी त्यांनी पूर्ण त्या ओव्यांचा समुच्चय, कुठे 2-4 ओव्या, कुठे 10-15 ओव्या, जसंही जमेल तिथे त्याच्यावर सेपरेट पॅराग्राफ इथे केलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण पारायण वाचू तेव्हा आपण फक्त ओव्या वाचणार आहोत, आणि जेव्हा ओव्या वाचल्या जात नाहीत, ओव्यांचा अर्थ समजायला कठीण जातो, फक्त पारायण पोपटपंचीसारखं होतं, ते होऊ नये. आपल्याला अर्थ माहीत असावा या सगळ्या ओव्यांचा. त्या ओव्यांचे नंबरही आहेत. मूळ ग्रंथात पूर्ण ओव्या आहेत, इथे पूर्ण ओव्या नाही घेतलेल्या आहेत. इथे काही अध्यायांच्या थोड्याफार, आता हा 10वा अध्याय आहे, तर 10व्या या अध्यायातील क्रमांक 27 ते 32, 90, 92 किंवा जे नंबर दिलेले आहेत त्या या ओव्यांमध्ये हेमाडपंतांनी साईबाबांच्या सगुण रूपाचे, स्वभावाचे अतिसुंदर वर्णन शब्दात केलेले आहे. मग त्या नंबरच्या ओव्या, त्यातल्या काही ओव्या यांनी इथे घेतल्या आहेत आपल्याला समजण्यासाठी. हे फक्त माहितीसाठी आहे. आपण कुठेही अर्थ सोडलेला नाहीये वाचताना. आपण मूळ ओव्यांचाच अर्थ वाचतो आहोत, पण ओव्या नाही वाचत आहोत. या आपल्या व्हिडिओ शृंखलेमध्ये, या आपल्या चॅनलवर ओव्यांसाठी आपण जर कोणाला त्या समजून नाही वाचण्याची, कारण समजून तर आपण इथेच घेतोय त्या ओव्यांचा अर्थ, हा अर्थच आहे ओव्यांचा, पण फक्त ओव्याच पारायणासाठी आपल्याला उपलब्ध ऐकायची इच्छा असेल तर आपण नंतर पुढे कधीतरी त्याच्यावरही सेपरेट असे व्हिडिओज बनवू, अध्याय 1 पासून शेवटच्या 53व्या अध्यायापर्यंत, अवतरणिकेच्या अध्यायापर्यंत. आणि मला कमेंट्सही आलेल्या आहेत तुमच्याकडून की हे सगळं साई सच्चरित्र प्रत्येक अध्याय जो आहे तर
हे बहुतेक वाचताना ऐकणाऱ्यांना खूप मोठे वाटतायत, तर मग हे शॉर्टकट कसे करता येतील? तर त्याच्यासाठी कमेंट्समधूनच मला एक असा आलेला आहे आदेश, जो मी त्याला नक्कीच दुजोरा देतोय, मान्य करतोय. त्यांनी असं सुचवलं होतं की म्हणजे आता कमेंट लिहिणाऱ्याचं नाव, मी भाविकाचं नाव आता सांगू नाही शकणार, मला शोधावं लागेल परत. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जे साई सच्चरित्र आहे त्याचं प्रत्येक अध्यायाचं शॉर्ट फॉर्म मध्ये त्या अध्यायाचं काय आहे, त्यात काय सांगितलं आहे ते थोडक्यात प्रत्येक अध्यायाची माहिती सांगणारा काही व्हिडिओ बनवा. तर मी कारण की आता रोजच आपले हे एक एक अध्याय येणार आहेत, विस्तृत माहितीचे, पूर्ण सगळ्या ओव्यांचा अर्थ सांगणारे, पूर्ण अध्यायांचा अर्थ प्रत्येक अध्याय एका व्हिडिओमध्ये शक्यतो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित एखादा अध्याय खूप मोठा असेल ज्याचा एकापेक्षा जास्त व्हिडिओ बनवावे लागतील, असं होऊ शकतं. पहिले 7 अध्यायांचे आपण पार्ट्समध्ये, भागांमध्ये काही व्हिडिओ खूप आधी बनवलेले होते मागच्या काही महिन्यांमध्ये 2021 मध्ये. पण मला असं जाणवलं की ते पार्ट्समध्ये एकच अध्याय विभागून येणं आणि त्याच्यासाठी खूप दिवस प्रतीक्षा करत राहावी लागते. तर तसं होऊ नये आणि एकानंतर एक सलग व्हिडिओ यावेत आणि ते एक एक व्हिडिओमध्ये पूर्ण एक अध्याय वाचलेला असावा, त्याचा अर्थ असावा सगळ्या ओव्यांचा एकाच व्हिडिओमध्ये. मग थोडासा तो जास्त वेळ टाइम ड्युरेशन त्याचा असलं तरी ठीक, पण शक्यतो लवकरात लवकर. आणि त्यामुळे अर्थ एक्सप्लेन करायला बऱ्याच शब्दांकडे मी आता खूप वेळ जो आधी मागच्या काही 7 अध्यायांच्या वेगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये देत होतो, तर तिथे त्यामुळे ते पार्ट्समध्ये ते व्हिडिओ बनत होते, त्यांना जास्त वेळ लागत होता आणि ते सलग येत नव्हते, लागोपाठ येत नव्हते. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झालाय हे मी समजू शकतो, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण आता मी प्रयत्न चालवलेला आहे की प्रत्येक अध्याय येईल रोज रात्री 9 वाजता आपल्या चॅनलवर. 9च्या आसपास, थोडं मागे पुढे टाइम कदाचित होऊ शकतो आणि शक्यतो खंड होणार नाही, कारण की हे व्हिडिओज मी आधी बनवण्याचा आणि मग ते एडिट वगैरे करून अपलोड करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यामुळे अर्थ एक्सप्लेन करायला एकाच व्हिडिओमध्ये एक पूर्ण अध्याय सांगायचा आहे. त्यामुळे जास्त वेळ होऊ नये, खूप लांबलचक कंटाळवाणा व्हिडिओ वाटू नये ऐकणाऱ्याला, म्हणून मी तो प्रत्येक व्हिडिओ पटापट अर्थ सांगण्याचा आणि थोडक्यात मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जास्त स्पष्टीकरणामध्ये जाणार नाहीये. जर ऐकणाऱ्यांना हे सगळे अध्याय एकदा समजले, त्याचे अर्थ समजले प्रत्येक ओळीचे, तर त्यानंतर जर त्यांना काही त्यात सुचवायचं असेल, विचारायचं असेल, एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या साईंनी सांगितलेल्या किंवा त्यांच्या एखाद्या लीलेचा, कथेचा विस्तृत डिटेल काही अंश हवा असेल, त्याच्यावर डिस्कशन हवा असेल माझ्याकडून आपल्या चॅनेलवर, तर मग आपण त्याच्यासाठी सेपरेट नक्कीच व्हिडिओ एक्सप्लेनेशन करणारे जास्तीचे करू. इथेही आपण एक्सप्लेन करतो आहे अध्यायाचं, पण इथे फक्त वाचन नाही होते, पण वाचनात आपण गरज असेल तिथे थांबतो आहे. अर्थ सांगताना कुठेही काही वेगळा शब्द आला, परमार्थ शब्द आला, कंसात मोक्ष लिहिलेला आहे, मग याचा अर्थ मला जर काही सांगायचा असेल, निदिध्यासन म्हणजे काय, तर इथे जे लिहिलेलं आहे ते तर मी वाचतोच आहे ब्रॅकेटमध्ये, पण जर काही काही शब्दांना, काही काही संकल्पनांना तिथे नसेल काही लिहिलेलं, तर त्याचा अर्थ जर मला काही सांगायचा असेल किंवा आणखीन थोडा एक्सप्लेन करायचा असेल, तर मी तो आधीही करत होतो आणि आताही करतो आहे. फक्त आता मी त्याचा वेळ कमी करतो आहे, मी खूप एक्सप्लेन करत नाहीये. त्यामुळे कदाचित पहिल्या काही मागच्या वर्षीच्या ज्या सुरुवातीच्या भागांमध्ये विभाजित होऊन जे वेगवेगळे व्हिडिओ एकेका अध्यायाचे 1, 2, 3, 4 व्हिडिओ एका एका अध्यायाचे बनत होते, तर ते आता कमी वेळात बनतील. कारण माझा फोकस, माझं कॉन्सन्ट्रेशन यावेळेस पूर्णपणे एक एक अध्याय पूर्णपणे एकाच व्हिडिओमध्ये वाचून अर्थ समजवण्याचा आहे. त्यामुळे अर्थ एक्सप्लेन खूप करणं अपेक्षित नाहीये, पण कुठेही असं नको व्हायला याची मी काळजी नक्की घेण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला अर्थ कळालाच नाही असं काही होणार नाही. थोडक्यात काहीतरी नक्कीच कळेल, एखादा शब्द वगैरे कठीण आला काही समजायला, त्यातला संदर्भ लक्षात घेण्यासाठी जिथे मला वाटेल माझ्या परीने. पण तरी अशा काही अर्थ असतील, असे शब्द असतील की जे तुम्हाला पूर्णपणे नाही समजलेत, तर तिथे माझी मर्यादा आहे, वेळेची पण मर्यादा आहे, माझ्या ज्ञानाची पण मर्यादा आहे. मी तिथे नक्कीच कमी पडेल अशा जागा असतील या ग्रंथात आणि इतर ग्रंथात. त्यामुळे तुम्ही कृपया मला सांभाळून घ्याल आणि तुमच्या काही शंका असतील, डाऊट्स असतील, त्याच्यावर आपण वाटल्यास डिमांड आलीच
प्रेक्षकांकडून, वाचकांकडून, श्रोत्यांकडून, आपल्या चॅनलच्या सभासदांकडून, सबस्क्रायबर्सकडून किंवा व्ह्युअर्सकडून, तर आपण नक्कीच कमेंट सेक्शनला अनुसरून त्यासाठी डेडिकेटेड वेगळे व्हिडिओ पण बनवू, एखाद्या विशिष्ट अध्यायांच्या विशिष्ट भागांवर, एखाद्या श्लोक ओवीवर किंवा असे काही. आणि ओव्यांचे पारायणासाठीचे व्हिडिओज बहुतेक नेटवर उपलब्ध आहेत असावेत मराठीमध्येही, पण आपण मराठीत आपल्या चॅनलवरही आणू. पण आता आपण फक्त याच ओव्यांचा पूर्ण अध्यायांचा अर्थ समजून घेतो आहोत, जो लिहिला गेलेला आहे, जो सर्वमान्य आहे. शिर्डी संस्थांकडूनच आलेलं हे पुस्तक आहे. तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर ते बहुतेक इंटरनेटवर असं ओवीबद्ध आडवं पुस्तक मिळतंय, पण हे पुस्तक जे अर्थ सांगणार आहे मराठीत ते मिळत नाहीये नेटवर ऑनलाईन, असं शक्यतो मला दिसून आलेलं आहे. मी मागे काही लिंक्स टाकल्या होत्या पुस्तक विकत घेण्यासाठी, विनंती सबस्क्रायबरने केली होती की कसं करायचं, तर त्याच्यासाठी मी नेटवर चेक केलं, पण ज्या लिंक्स पाठवल्या होत्या त्या मराठीत ओवीबद्धच आहेत, म्हणजे अशा नुसत्या ओव्या आहेत, त्याचा पूर्ण अर्थ समजत नाही. तो अर्थ अशाच पॅराग्राफ स्वरूपात लिहिलेल्या, शुद्ध केलेल्याच, म्हणजे शुद्धच प्रत आहे मूळची ओवीबद्ध सुद्धा, पण ती काव्यमय होती. ही गद्य आहे, वाक्यांच्या स्वरूपात आहे, तर यातच ते समजतंय. आपण इथेच पाहतोय हे सगळे चॅनलवर, त्यामुळे तुम्हाला वेगळं पुस्तक घेण्याची गरज नाही. पण तरीही कोणाला वेगळा अभ्यास करण्यासाठी किंवा स्वतःजवळ हवी संग्रहामध्ये अशी पोथी, असं पुस्तक ज्यात असा अर्थ लिहिलेला आहे मराठीमध्ये, तर यासाठी माझं एकच सांगणं राहील, मी एवढंच सुचवेल की तुम्ही शिर्डीला कधीही जा, नक्की जा. तुम्ही जाल किंवा आणखी तुमच्या ओळखीमध्ये कोणी जाईल तर शिर्डीमध्ये प्रत्यक्ष मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या बाहेरच्या परिसरात नाही म्हणते मी, मंदिराच्याच आवारात जे पटांगण आहे तिथे मंदिरं आहेत इतर देवी देवतांचे, किंवा तिथे लायब्ररीज आहेत, पुस्तकांचं विकण्याचं केंद्रही संस्थान शिर्डी संस्थांचंच आहे. हा मी प्रचार नाही करत आहे, पण मी ते पाहिलं आहे तिथे, आणि मी तिथूनच हे पुस्तकं घेतलेले आहेत. आणि तिथे सर्व भाषांमध्ये पुस्तकं आहेत, पण मराठीत आपल्याकडे शक्यतो ओवीबद्ध ग्रंथ पारायणासाठी कोणताही ग्रंथ पारायणासाठीच वापरला जातो, मिळतो, उपलब्ध असतो. तसा तो इंटरनेटवरही तसाच उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन विकत घेताना काही अडचणी येत असतील किंवा मिळत नसेल, तर माझं सुचवणं हे राहील की तुम्ही स्वतः किंवा तुमच्या बाजूने कोणीतरी जाऊन, जेव्हाही कोणी शिर्डीला जात असेल साईंच्या दर्शनाला, यात्रेला, तेव्हा तिथे नक्कीच तुम्हाला उपलब्ध होईल पुस्तक. हे मी गॅरंटी देतोय असं काही नाहीये, मी पुस्तकांचा काही मार्केटिंग करतोय असंही काही नाहीये. मी तिथून पुस्तक घेतलंय आणि तिथे मिळणं हे सगळ्यात नॅचरल गोष्ट आहे, सहज साध्य आहे, कारण की ते शिर्डीच आहे, मंदिराचं स्थान आहे. शिर्डी संस्थांकडूनच हे छापली गेलेली पुस्तकं आहेत. आता आपण हा अध्याय थांबवतो आहोत. हा अध्याय 10वा झालेला आहे. साईंच्या साई किती समर्थ आहेत आणि साईंच्या महिमाबद्दल, गुरु महिम्याबद्दल हा अर्थ पूर्ण अध्याय आपण समजून घेतला. सांगण्याचा मुद्दा असाच की आपण ओवीबद्ध ग्रंथ आता वाचत नाही आहोत आणि एका व्हिडिओमध्ये एक पूर्ण अध्याय वाचून समजण्याचा थोडक्यात प्रयत्न करतोय. खूप एक्सप्लेनेशनला वेळ देत नाहीये, त्यामुळे एकापेक्षा जास्त भागात आपण कोणताही अध्याय लांबवत नाही आहोत. आणि हे विवरण वगैरे काही अध्यायांच्या शेवटी आहे, काही अध्यायांच्या शेवटी नाहीये पुस्तकात. तर इथे जरी तुम्हाला ते व्हिडिओ दिसत असलं तरी आपण हे वाचणार नाही आहोत, कारण की हे परत आपण जे वाचलंय त्या ओव्यांचा अर्थच आहे. तो फक्त एखादा त्यातला विषय घेऊन, जसं की आता इथे साईबाबांच्या सगुण स्वरूपाचं, स्वभावाचं वर्णन ज्या ज्या ओव्यांमध्ये झालेलं आहे 10व्या अध्यायात, त्या ओव्यांचे नंबर दिलेले आहेत आणि त्यातल्या काही ओव्या इथे त्यांनी स्पष्ट करण्यासाठी घेतला आहेत, तुलना करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी छापलेले आहेत. मग आता हा अभ्यास करणं किंवा हे सगळे विवरण प्रत्येक ज्या ज्या अध्यायांवर लिहिलंय यांनी ते वाचणं आता मी इथे आपल्यासाठी अडथळा मानतो आहे, कारण की आपल्याला मूळ अर्थ, साई कसे जगले, साईंच्या लीला काय, साईंच्या भक्तांचे अनुभव काय, साई शिर्डीत निवासात होते तेव्हा काय काय घटना झाल्या आणि साईंनी काय शिकवण दिली, हे आपण समजून घेतोय अध्यायांमधून. मग त्यासाठी परत त्या ओवीबद्ध अध्यायातल्याच काही ओव्या, अर्धवट ओव्या समजून घेणं, इथे लिहिले तेवढंच वाचून दाखवणं, याच्याने आपली भूक भागणार नाहीये. आणि हे सगळ्या अध्यायांवर विवरण नाहीये उपलब्ध,
ते फक्त काही काही अध्यायांवर आहे, काही थोडक्यात आहे, काही पूर्ण आहे आणि काही खूप जास्त आहे आणि काही नाहीच आहे. तर ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे, तुलना करण्यासाठी. तर आपण आता ते नाहीच वाचणार आहोत. पण तुम्हाला नुसता ओवीबद्ध याच ओव्यांचा पण पूर्ण अध्यायाचा, म्हणजे जर यात शेवटच्या या 10व्या अध्यायात इथे शेवटच्या ओवीचा नंबर लिहिलेला आहे 154 ते 159, म्हणजे 159 ओव्या असलेला हा 10वा अध्याय आहे, जो आज आपण ओवी स्वरूपात न वाचता अर्थाच्या स्वरूपात वाचलेला आहे. त्याच ओव्यांना वाचलंय पण अर्थ स्वरूपात. मग ते ओवीमधले जे शब्द आहेत 159 ओव्यांचा पूर्ण 10वा अध्याय, आपण हे सगळे अध्याय एकानंतर एक ही व्हिडिओ शृंखला सिरीज संपल्यानंतर, म्हणजे 1 ते 53 अध्याय संपल्यानंतर, नंतर कधीतरी दुसरा एखादा ग्रंथ वगैरे होईल वेगळ्या विषयावर वेगळा वाचन, त्यानंतर आपण नक्कीच ओव्यांचा ग्रंथ घेऊ, ज्यात फक्त ओव्या असतील अशा लिहिलेल्या, ज्या मूळ मराठी ग्रंथातल्या 100 वर्षापूर्वी कवितेच्या स्वरूपात लिहिल्यासारख्या आहेत. तिथेही आपण जो अर्थ वाचलाय त्याचे हे मूळ शब्द ते आहेत मराठीतले. तिथे आपण मग अर्थ समजणार नाही आहोत, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, जो आपण या व्हिडिओत आता समजून घेतोय. तर माझा विश्वास आहे तुम्हाला आता हे समजलं असेल जे मी सांगतोय. आणि आपण आता इथून पुढे रोजच 10 पर्यंत गेले 10 दिवस अध्याय येत आहेत रोज रात्री. तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उर्वरित अध्यायांचा अर्थ तुम्हाला एकेका व्हिडिओत पूर्ण एक अध्याय आपण कव्हर करण्याचा, संपूर्ण वाचन आणि थोडाफार अर्थ समजून घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतोय. आणि या व्यतिरिक्तही प्रत्येक चतुर्थीला आपल्याकडे गणपतीशी संबंधित काही स्तोत्र असतील वगैरे, तेही आता चतुर्थीला येत जाणार आहेत. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारक असेल, अंगारक योग तेव्हा, आणि इतर देवतांचं काही असेल तर त्या सणावाराला त्या सणाशी संबंधित एखादी देवता असेल, जर असेल तर त्या देवतेवर त्या देवतेशी, देवीशी किंवा देवाशी संबंधित किंवा गुरु संत यांच्याशी संबंधित त्यांनी लिहिलेलं काही असेल किंवा त्यांच्यावर लिहिलेलं काही असेल, मग ते पोथी छोटीशी असो, काही व्रताचं पुस्तक असो किंवा स्तोत्र असो, श्लोक असो, गाणं भजन किंवा आरती असो कोणत्याही देवतेची, तर ती त्या वेळेस येत जाईल. तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन्सवर क्लिक करा बेल आयकॉन दाबल्यावर, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळत जातील. आणि तुम्हाला काही सुचवायचं असेल, तुम्हाला काही कमतरता जाणवत असतील आपल्या व्हिडिओजमध्ये, आपल्या कंटेंटमध्ये, माहितीमध्ये, तर तुम्ही नक्कीच सांगा. इथे स्वागत आहे तुमच्या कमेंट्सचं, तुमच्या अभिप्रायांचं, तुमच्या मतांचं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. आणि इतरांशी सुद्धा या अध्यायांचा अर्थ नक्की शेअर करा, हे व्हिडिओ शेअर करा. या व्यतिरिक्त एकादशी महात्म्य, 16 सोमवारचे व्रतकथा, गणपती वगैरे, विठ्ठलाच्या आरत्या, अर्थासहित हे सगळे स्तोत्र आणि आहेत उपलब्ध झालेले आहेत आपल्या चॅनलवर. तुम्ही चॅनल जे खाली व्हिडिओच्या खाली आपल्या चॅनलचं नाव आहे, त्या चॅनलच्या नावावर जरी क्लिक केलं, त्याला दाबलं, ते ओपन केलं, तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून काय काय आहेत व्हिडिओज ते सगळे दिसतील आणि तुम्ही ते केव्हाही पाहू शकता विनामूल्य. आणि तुम्हाला कसे वाटले हेही कळवा. आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या आप्तेष्टांशी, मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता. ज्याला गरज आहे, हे अर्थ समजून घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा प्रयत्न चालवलेला आहे. धार्मिक मराठी ग्रंथ, पुस्तकं, स्तोत्र यांचा अर्थ जसा मला समजतो आहे आणि माझ्याकडे जो काही अर्थ उपलब्ध आहे लिखित स्वरूपात वगैरे, तो मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न या चॅनलवर करतो आहे. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा, कमेंट्स लिहा आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा शुभेच्छा, तुम्ही माझ्यासोबत इथपर्यंत आलात. आत्ताच आपण 200 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि मला आशा आहे की लवकरच आपण 1000 सबस्क्रायबर सुद्धा, सभासद सुद्धा पार करू. पुढचा अध्याय 11वा अध्याय राहील आणि तो उद्याच्या भागात रात्री उपलब्ध होईल. रोज रात्री 9ला साई सच्चरित्राचा प्रत्येक पुढचा नवीन अध्याय मराठी अर्थाचा आपण स्पष्ट करून सांगतो आहोत, उपलब्ध करून देत आहोत. तर नक्कीच लाभ घ्या. आणि साई सच्चरित्र चालू आहे म्हणून तोपर्यंत दुसरं काही येणार नाही, दुसरे व्हिडिओज येणार नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. आपण मधून मधून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आपल्या आवश्यकतेनुसार किंवा डिमांड्सनुसार काही ना काही छोटे मोठे स्तोत्र किंवा आरत्या किंवा काहीतरी श्लोकांचा अर्थ, मराठीतले काही शब्द, काही धार्मिक गोष्टीशी रिलेटेड काही असेल जे आपण नेहमी ऐकत आलेलो असू लहानपणापासून किंवा आपण वाचलंच नाही असंही काही असेल,
ते समजण्याचा, डिस्कस करण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आणि माझं वाचन प्रचंड अजिबात नाहीये आणि मी यातला ज्ञानीही नाहीये. फक्त मला यात आवड आहे की मी काहीतरी वाचावं आणि मग ते फक्त मीच वाचून का समजून घ्यावं, मग तेच मी इतरांना सांगावं, त्यांना ऐकून दाखवावं, ऐकणाऱ्यांना आनंद वाटेल, हाच माझा यामागचा उद्देश आहे. तुम्हाला कसा वाटला प्रयत्न हे नक्की सांगा. आणि पुढच्या अध्यायांसाठी तुम्ही उत्सुक असाल तेव्हा मी जास्त उशीर करत नाही, लवकरच पुढच्या अध्यायात भेटू. हरिओम.